संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलंच तापलेलं आहे। संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली। त्यानंतर ठिकठिकाणी निदर्शनं नोंदवली गेली। मराठा क्रांती मोर्चाने या संदर्भात एक मूक मोर्चाही केला आणि जसजसं हे वातावरण तापलं त्यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला। यानंतर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली। धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये अशी सुद्धा मागणी आता ठिकठिकाणाहून केली जाते। वाल्मिक कराड हा फरार होता। अशातच पोलिसांना वाल्मिक कराडला शोधण्यात अपयश येत होतं। अशातच 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीला शरण गेला। मात्र ज्या दिवशी वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला त्या दिवशी तो एका गाडीतून आलेला होता आणि या गाडी चालकाने म्हणजे शिवलिंग मोराळे नावाच्या ह्या गाडी चालकाने समोर येत माहिती दिली होती की मी सीआयडी कार्यालयाकडे येत असताना मला वाल्मिक कराडने रस्त्यात हात दिला, माझ्याकडे लिफ्ट मागितली म्हणून मी वाल्मिक कराडला सीआयडी कार्यालयापर्यंत पोहोचवलं अशी माहिती ते गाडी चालक शिवलिंग मोराळे यांनी दिलेली होती। मात्र आता या गाडीचं कनेक्शन थेट अजित पवारांशी असल्याची धक्कादायक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटोजही शेअर केलेले आहेत आणि एकंदरीत अजित पवारांशी ह्या गाडीचं काय कनेक्शन आहे, शिवलिंग मोराळे यांचं काय कनेक्शन आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये ते म्हणालेले आहेत की शिवलिंग मोराळे हा MH23 BG 2231 या गाडीचा मालक, त्याचा हा फोटो। जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा त्या गाडीची पूजा करतानाचा हा फोटो आहे असं म्हणत त्यांनी ट्विटमध्ये या संदर्भातला फोटोही शेअर केलेला आहे। जितेंद्र आव्हाड पुढे म्हणालेत, आता ही पूजा कोण करतंय ते स्पष्ट दिसतच आहे। आता आपण या फोटोवरून एक एक कडी जोडत जाऊया। सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यात MH23 BG 2231 ही गाडी दिसते। त्यानंतर या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे अजितदादांपासून जवळचे अंतर राखून उभा राहतो। शेवटी ज्या गाडीतून वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करतो ती गाडी देखील MH23 BG 2231 हीच असते आणि या गाडीत शिवलिंग मोराळे असतो। ज्या गाडीची पूजा धनंजय मुंडे करतात, जी गाडी अजितदादांच्या ताफ्यात वापरली जाते आणि ज्या गाडीतून वाल्मिक कराड शरणागतीसाठी येतो त्या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे म्हणतो वाल्मिकने हात दाखवला म्हणून लिफ्ट दिली। वा वा, सारे चित्र स्पष्ट आहे। तरी नरो वा कुंजरो अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे असं ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी ही धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी या ट्विटमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा या गाडीशी कसा संबंध होता। त्यांनी काही फोटोजही शेअर केलेले आहेत। त्या फोटोजमध्ये तो जो ड्रायव्हर आहे, गाडी चालक आहे, गाडीचा मालक आहे, तो म्हणजे शिवलिंग मोराळे अजित पवारांपासून काही अंतरावरच उभा आहे आणि त्या गाडीची पूजा करत असतानाही अजितदादा गटाचे काही महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित आहे। अजितदादांचं या गाडीशी काय कनेक्शन आहे ते स्पष्ट होत आहे। या प्रकरणात कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्याहून पोलिसांनी अटक केलेली आहे। पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये ते लपून बसलेले होते, तिथून त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। तर मगाशी मी बोलल्याप्रमाणे वाल्मिक कराड याला सुद्धा पुण्यातूनच काही दिवसांपूर्वी अटक केलेली आहे। तो पुण्यातच होता, मात्र तो शरण गेला, त्याला अटक करण्यात आलेली नव्हती, तर तो स्वतःहून शरण गेला आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांची माहिती पोलिसांना मिळाली। ते पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। तर या प्रकरणी सिद्धार्थ सोनवणे याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग गावचाच रहिवासी आहे। संतोष देशमुखांचं ज्या दिवशी अपहरण झालं आणि हत्या करण्यात आली त्या दिवशी संतोष देशमुखांची सर्व अपडेट, त्यांच्या सर्व हालचालींची अपडेट सिद्धार्थ सोनवणे हा आरोपीला देत असल्यामुळे सिद्धार्थ सोनवणे यालाही अटक करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणात आणखी पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई तक।